हे बघा मित्र, रोड आता पण गिल्ले आहे. मला वाटतं रात्रीच पाऊस पडलेला दिसतोय. रात्री पडला की नाही तर, कारण आता रात्री पाऊस पडलेला कारण रोड तो ओला आहे. हे बघा, ही आमची जागा आहे रोजची मॉर्निंग वॉकला जायची. मस्त शांत वातावरणामध्ये मॉर्निंग वॉकला मजा येते. नाही तर गर्दीच्या ठिकाणी मॉर्निंग वॉकला जायला पण मजा येत नाही. वातावरण बघा तुम्ही, वातावरण एकदम, कारण इकडं पाऊस भरपूर असतो. पण आता इथं पण पाऊस कमी कमी होत चालला आहे म्हणता येईल. लोक पहिलं फार पाऊस पडायचा, पण इकडं झाडं झुडं जंगल तर भरपूर आहे, पहाड पण आहे हे बंगालमध्ये. तरी पण म्हणतात हे लोक आता पहिल्यापेक्षा पाऊस कमी पडत चालला आहे. पता नाही काय रिझन. हे बघा, याला झाडाला किती एकदम नवी नवी पालवी आली. आतापर्यंत बघितलं तर पूर्ण पानझड झालेली होती, कारण वसंत ऋतूमध्ये पानझड होतेच आणि नवीन पालवी यायला सुरुवात होते. चला समोर तुम्हाला दाखवतो टी गार्डन, दुरूनच दाखवतो. हे बघा, इकडे टी गार्डन आहे. हे टी गार्डन आहे. अंदर तर काही जाणार नाही मी सध्या, आता आतमध्ये काही जाऊ शकणार नाही. टी गार्डन बघायचं असलं तर आपल्या चॅनलला भरपूर टी गार्डनचे व्हिडिओ आहेत. इथं ही शाळा आहे, जिल्हा मतलब गव्हर्मेंट हायस्कूल आहे. हे मोठं ग्राउंड आहे. एवढं मोठं ग्राउंड हे गव्हर्मेंट हायस्कूललाच असू शकतं. प्रायव्हेट हायस्कूलला एवढं मोठं ग्राउंड कुठून असणार आहे. हे मुलं सकाळी सकाळी व्यायाम करताय बघा. हे बघा, छान व्यायाम करताय. इथे डबल बार सिंगल बार बी लागलेले आहेत. ग्राउंड थोडं ओलं आहे कारण पाऊस पडला आहे रात्री. बघा, हे बघा ग्राउंड, आणि छान ग्रीनरी आहे सगळ्या ग्राउंडवरती. हे गवत पायाला चिटकत नाही आणि लवकर खराब पण होत नाही. आपण जे लॉन लावतो तर हरळीचे लॉन जे लावतो ते थोडी लवकर खराब होते. हे खराब होत नाही. हे लावलेलं नाही, हे असेच उगले हे, पण हे छान आहे. हे बघा टी गार्डन, झूम करून दाखवतो टी गार्डन. हे बघा टी गार्डन आहे. आतमध्ये नाही जाऊ शकणार. अगर टी गार्डन बघायचं असेल तर आपल्या चॅनलवरती टी गार्डनची व्हिडिओ आहेत, बघू शकता तुम्ही. इथं हे इंडस्ट्रियल पार्क आहे काहीतरी. इथं हे बनतंय, शेड बनणं चालू आहे गव्हर्नमेंटचं. हे चला, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. रोज अपडेट भेटत राहतील बंगालचे माझ्या चॅनलवरती. तुमचं चॅनल असेल कोणाचं तर तुम्ही पण महाराष्ट्राचे अपडेट टाकत चला. आम्ही बघत जाऊ तुमचे चॅनल, तुम्ही आमचे चॅनल बघा. ही जी बिल्डिंग दिसते ही गर्ल्स हॉस्टेल आहे, नर्सिंग कॉलेजची गर्ल्स हॉस्टेल ही. एकदम थंडी हवा आहे बघा. ओ, फार छान आहे. पण कुठं गरमी कुठं थंडी, एकदम थंडी हवा आहे एकदम. हे बघा, हे जे समोर दिसते हे आहे इथं जे, हे बघा भलं मोठं टी गार्डन आहे. हे बघा टी गार्डन आहे, एकदम सुंदर असं हिरवंगार टी गार्डन आहे. आणि टी गार्डनमध्ये मोठे मोठे झाडं दिसतात. हे याच्या सावलीसाठी लावलेले असतात, कारण त्यांना सावलीची गरज असते म्हणतात त्या ट्रीच्या झाडाला. त्या गार्डनच्या याच्यामध्ये तर प्रत्येक टी गार्डनमध्ये तुम्हाला मोठे मोठे झाडं दिसतील. हे बघा, छान असं टी गार्डन आहे. हा रोड बघा किती छान आहे. सगळ्या बाजूला तुम्हाला सर्व झाडं दिसतील. एकदम सुंदर असं हे बघा, मोठं मोठं झूम केलं आहे बघा, किती छान दिसते टी गार्डन. इकडं तिकडे हिरवं गार आहे मस्तपैकी.
हा रोड आहे, छोटासा गावात जातो इकडे समोर. हे बघा, मी तुम्हाला परिसर दाखवतोय. ही बाजूला ही बिल्डिंग आहे. हे बघा, एक छान असं सुंदर पूल आहे इथे. हे बघा, त्याला झूम केलं तर किती सुंदर असं दिसतंय बघा. काहीतरी बी वगैरे आहे त्याच्यामध्ये. फार लाल लाल कलर त्याचा एकदम छान. एक खूपच असे छोटे छोटे झाडं आहे त्याच्या. हे बघा, एक सुंदर पुन्हा पांढरं आणि लाल फूल. त्याला मस्त हे आलेल्या आहेत, कळ्या आलेल्या आहेत काही. सुंदर सुंदर फुलं. हे बघा, तसंच पुढं गेलं तर आणखी एक फुलाचं झाड आहे. हे बघा, एकदम पिंक असं सुंदर फुलाचं, पिंक फुलं एकदम. फार छोटे छोटे झाडं पण फुलं एकदम छान फुलं येतात त्यांना. परत तेच फुल, तेच झाड बघा. हे लावलेले नाही आहे कोणी. हे झाडं रस्त्याच्या बाजूलाच असे झाडं आलेले उगलेले आहेत आणि त्याला हे सुंदर फुलं आहेत. फार मस्त दिसतात.